छोट्याशा गावात जिल्हा परिषदमध्ये शाळेमध्ये शिकणारा मुलगा आपल्या आईवडिलांना शेतात मदत करणारा यूपीएससी मध्ये पहिल्या 3 प्रयत्नामध्ये अपयश आले। एमपीएससी पास होतो, परंतु तिथंच तो थांबत नाही। त्यानंतर शेवटच्या यूपीएससीच्या प्रयत्नात देशात 20व्या क्रमांकावर मिळून IAS अधिकारी बनले। पण पुढची गोष्ट ही थोडीशी वेगळी आहे, कारण 21 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये तब्बल 25 वेळा बदली। सर्वसाधारण अधिकाऱ्यांच्या बदल्या ह्या 2.5 ते 3 वर्षात होतात, परंतु ह्यांच्या 21 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांच्या 25 वेळा बदल्या झाल्या। म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे, त्यांच्या बदल्या वर्षातून किती वेळा झाल्या असतात। आणि आजच हेच अधिकारी आपल्या लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना माहीत झालेले आहेत। का तर त्यांचा आता सध्या जो संपर्क आहे तो घराघरात बनवलेल्या स्वयंपाकघरात, हॉटेलमध्ये, रेस्टॉरंटमधून किंवा पिझ्झा, बर्गर यामधून नेमकं त्यांचा काय आहेत, ते कोण आहेत, काय आहेत अशी सगळ्यांनाच उत्सुकता लागलेली आहे की हा माणूस एवढा धडक कारवाया कसं काय करत आहे आणि काय। तर आज आपण हे सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। चला शिकू नवे काहीतरी मध्ये, कारण आज आपण सर्वांचे लाडके, सर्वांचे नाही म्हणता येणार पण सर्वसामान्य लोकांचे, मध्यमवर्गीय, मिडल क्लास लोकांचे लाडके श्री तुकाराम मुंडे साहेब यांचा आज जीवन प्रवास पाहणार आहोत। तुकाराम हरिभाऊ मुंडे यांचा जन्म 3 जून 1975 साली बीड जिल्ह्यातील तारसुना या गरीब कुटुंबामध्ये जन्म झाला त्यांचा। त्यांचे आई वडील हे शेतामध्ये काम करायचे आणि तुकाराम मुंडे हे पण हातभार म्हणून ते पण त्यांना मदत करायचे शेतामध्ये कामाला। त्यांचा जन्म असा खोटा श्रीमंत घरात झालेला नाहीये। त्यांनी काय बड्या कुठं कोचिंग क्लासेस वगैरे लावलेले नाहीयेत। 10वी नंतर तुकाराम मुंडे साहेब हे संभाजीनगरला शिक्षणासाठी आले। तिथेच त्यांच्या आयुष्याला एक वेगळी दिशा भेटली। त्यांनी पदवीचं शिक्षण पूर्ण केलं तिथं। राज्यशास्त्राच्या क्षेत्रात उच्च शिक्षण आणि संशोधन केले। विद्यार्थी दशेमध्येच त्यांना स्पर्धा परीक्षेकडे वळण्याची प्रेरणा तिथूनच त्यांना भेटली। यूपीएससी ही परीक्षा त्यांनी पहिल्याच प्रयत्नामध्ये पास केलेली नाहीये, त्यामध्ये पण त्यांना 3 वेळा अपयश आलं आणि 4थ्या वेळा त्यांनी ही परीक्षा पास केली। यूपीएससीच्या ज्यावेळेस ते परीक्षा देत होते त्यावेळेसच त्यांनी एमपीएससीची पण परीक्षा दिली होती। त्यावेळेस ते एमपीएससीची परीक्षा ही पास झाले होते आणि 2001 मध्ये पास झाले होते आणि महाराष्ट्रामध्ये वित्त विभागामध्ये ते क्लास 2 च्या पदी त्यांची निवड झाली होती। पण त्यांचं एक स्वप्न होतं की त्यांना मोठा अधिकारी व्हायचे, यूपीएससी त्यांना पास करायचे, हे त्यांचं स्वप्न होतं आणि ते करत करत त्यांनी यूपीएससी परीक्षा पण दिली। 2004 मध्ये त्यांनी यूपीएससीची शेवटची परीक्षा दिली आणि त्यामध्ये त्यांनी प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू ह्या सगळ्याच गोष्टी त्यांच्या तिथं त्यांनी पायऱ्या पार केल्या आणि ते ऑल इंडिया रँकमध्ये म्हणजे पूर्ण भारत देशामध्ये ते 20व्या क्रमांकावर आलेले आहेत। 2005 मध्ये त्यांची पहिली पोस्टिंग सोलापूर येथे प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी म्हणून झाली। यानंतर त्यांनी धारणी, नांदेड, नागपूर, नाशिक, वाशिम, ठाणे, जालना अशा विविध ठिकाणी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळल्या। पुढे ते जालना जिल्हाधिकारी, मुंबईतील विक्रीकर विभागाचे संयुक्त आयुक्त, सोलापूरचे जिल्हाधिकारी, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त, पीएमपीएलचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक, नाशिक महापालिका आयुक्त, नागपूर महापालिका आयुक्त अशा महत्त्वाच्या पदावरही राहिले आणि याच काळात त्यांच्या कामाची एक वेगळी ओळख तयार झाली। सोलापूरमध्ये जिल्हाधिकारी असताना पाणी प्रश्नावर केलेल्या कामामुळे त्यांना वॉटरमॅन अशी ओळख मिळाली। पाण्याची कमतरता असलेल्या गावांमध्ये जलसंधारणाच्या कामावर भर देत त्यांनी टँकरवरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न केला। नवी मुंबईत महापालिका आयुक्त असताना त्यांना भर अनधिकृत बांधकामे, मालमत्ता कर वसुली आणि प्रत्यक्ष पाहणीवर होता। ते कार्यालयात बसून फक्त फाईल्स पाहण्याऐवजी सकाळी प्रत्यक्ष परिसरात जाऊन समस्या पाहण्यासाठी प्रसिद्ध झाले। पण आता येतो त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात जास्त चर्चेचा असलेला मुद्दा। मुंडे साहेब हे मुंबईमध्ये असताना ते सकाळी डायरेक्ट जनतेशी संवाद साधायचे। तुकाराम मुंडे यांच्या बदल्या 21 वर्षाच्या सेवेत
त्यांनी 25 वेळा बदली झाल्याचं अलीकडील अहवालामध्ये नमूद करण्यात आलं आहे. म्हणजे सरासरी जवळपास वर्षभरात एक नवीन पोस्टिंग. पण इथे एक महत्वाची गोष्ट समजून घेणे गरजेचं आहे. त्यांच्या प्रत्येक बदलीमागं नेमकं हेच कारण होतं असं अधिकृतपणे म्हणता येत नाही. मात्र त्यांच्या कडक कार्यशैलीमुळे राजकीय हस्तक्षेपाला विरोध केल्याच्या आरोप प्रत्यारोपामुळे आणि स्थानिक पातळीवरील घेतलेल्या कठोर निर्णयामुळे त्यांच्या बदल्या चर्चेचा विषय बनल्या. काही वेळा त्यांच्या बदलीला राजकीय दबावाची जोड असल्याचं माध्यमांनी म्हटलं तर प्रशासनाने दृष्टीने बदली ही सरकारी सेवेतील नियमित भागही असतो. म्हणून प्रत्येक बदली राजकीय दबावामुळे झाली असं म्हणणं योग्य नाही. 25 बदल्या झाल्या, परंतु त्यांची काम करण्याची पद्धत ही त्यांनी बदलली नाही. त्यांनी कोणत्याही राजकीय दबावाला किंवा कोणत्याही गोष्टीला न जुमानता त्यांनी त्यांचं काम हे करत राहिलं आणि म्हणूनच आज जनसामान्यांमध्ये, सर्वसामान्य लोकांमध्ये ते एवढे फेमस आहेत आणि आपुलकीने त्यांचं नाव घेतलं जातं. आता मुंडे साहेबांची जी सध्याची जी चर्चेत असणारी जी गोष्ट आहे ते म्हणजे अन्न सुरक्षा जे ते आयुक्त झाल्यापासून त्यांनी काय कामं केली, कशी केली ते आता आपण पाहूया. 25 मे 2026 रोजी त्यांनी अन्न सुरक्षा म्हणजेच FDA चा पदभार स्वीकारला आणि जेव्हा त्यांनी FDA चा पदभार स्वीकारला त्यावेळेस त्यांनी फोकस केला ते घराघरात असणारं पहिलं म्हणजे दूध. तिथून त्यांनी सुरुवात केली, कारण दूध हे प्रत्येक घरामध्ये रोज लागतंच. घर असो, हॉटेल्स असो किंवा काही असो, प्रत्येक ठिकाणी दूध हे लागतं. त्यांनी दुधापासून सुरुवात केली. दूध, दुग्धजन्य पदार्थ म्हणजे त्यामध्ये पनीर आलं, खवा आला, अजून वेगळे म्हणजे जे काही पदार्थ असतात दुधापासून आपण बनवतो, तिथून त्यांनी सुरुवात केली. तसेच ऑनलाईन फूड, आपण नाही का फोन केला का लगेच येतात क्विकमध्ये सर्व्हिस देणारे मॅकडॉनल्डचा बर्गर, पुण्यामधला तो फेमस असा कॅम्पामधला बर्गर किंवा पिझ्झा वगैरे, हा सर्व रेस्टॉरंट्स, हॉटेल्स फेमस असलेले पिझ्झा, बर्गर यावर त्यांनी धडक काढवायचा बडगा चालू. आता घरोघर दूध कसं महत्वाचं आहे तसं पण प्रत्येक बाईला किचनमध्ये जी स्वयंपाक करते तिला लागतं ते म्हणजे पहिलं तेल. आता सगळ्यात महत्वाचं तेल कुठून येतं, कसं बनतं, त्याच्यावर काय प्रोसेस होते हे आपल्याला माहित आहे. 20 ऑगस्ट 2026 रोजी महाराष्ट्राच्या FDA सुट्टे किंवा अनसिल्ड खाद्यतेलाबाबत कठोर भूमिका घेतलेली आहे आणि आता तर राज्यात सुट्टे तेल खाणे किंवा विकणे याच्यावरती बंदी घालण्यात आलेली आहे. जर असं चुकून जरी आढळलं मुंडे साहेबांना की कोण खाद्यतेल विकतंय असं सुटतं तर त्याला 10 वर्षाची कारावास किंवा 10 लाखाचा दंड किंवा अजन्म कारावास अशी शिक्षा देण्यात आली. आता तुम्हाला वाटलं असं एवढी कुठून शिक्षा, खाद्यतेल म्हणजे एवढं काय असेल म्हणजे की त्यामुळे एवढं हे केलं. पहिली गोष्ट, ज्यावेळेस आपण सुट्टं तेल घेतो ना त्याच्यावरती ना लेबलिंग कोणत्या प्रकारचं नसतं. म्हणजे तेल कुठून आलेलं आहे, कोणत्या मिलमध्ये बनलेलं आहे किंवा त्याची गुणवत्ता काय आहे, त्यात भेसळ आहे का, त्या योग्य पद्धतीने साठवलं गेलेलं आहे का, त्याची माहिती आणि ट्रान्सपरन्सी ही काहीच नसते. मग समजा हे सगळं ग्राहकाला स्पष्टपणे कळावं या मागचा हाच मुद्दा आहे की तुम्ही सुट्टं तेल आणू नका. पण ह्याच्या मागं एवढी कठोर भूमिका घेण्यामागं म्हणजे एवढंच कारण नाहीये की आपल्याला तेल कुठून आलंय, काय आहे, त्याचं काय आहे ते समजावं, हेच नाहीये. तर सुट्टं तेल जे आहे त्यामुळं, कारण ते निकृष्ट दर्जाचं असतं खूप. कारण कधी पण आहे ना, जी गोष्ट खूप स्वस्त असते ना ती कधीच घ्यायची नसते, कारण त्यामध्ये काहीतरी भेसळ वगैरे काहीतरी असतं. कारण जे पनीर जे आहे ना, आता सॉरी बरं का मी परत तो मुद्दा आणते इथं मी मध्ये, पण पनीर जे आहे ना, म्हणजे मी इथं जे आहे तिथं विचारलं होतं तर त्यांनी मला 70 रुपये 60 रुपये पावशेर या भावाने पण सांगितलं होतं पनीर. म्हणजे ह्याला झाले असते साधारणतः 3 महिने. आणि आता पनीर जे आहे ना, पनीर हे आता 100 रुपये पावशेर सांगायला लागले आहे आणि दूध 80 रुपये लिटर म्हशीचं. म्हणजे त्यावेळीचे रेट आणि आताचे रेट ह्यामध्ये एवढा डिफरन्स आहे. त्यावरूनच आपल्याला समजतं की खरंच आपण जे खात होतो ते योग्य होतं आणि हे जे मुंडे साहेब करतात
की योग्य की अयोग्य नक्की कमेंटमध्ये सांगा. तर काय आहे की हे सुट्टं तेल न खाण्यामागचं कारण हेच आहे की त्यामुळं हृदयरोग, कॅन्सर ह्यासारख्या मोठ्या बिमारी आपल्याला होऊ शकते सुट्टं तेल खाण्यामुळे. आणि आपण जे हॉटेल्समध्ये किंवा गाड्यावर किंवा कुठे पण आपण जो वडापाव आपल्याला सगळ्यांनाच खूप आवडतो. वडापाव खातो ना, तर ते वडापावचं जे तेल आहे ना, ते सारखं गरम आणि तेच जास्त गरम आणि गार केलेलं तेल हे आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त हानिकारक असतं. त्याच्यामुळं सुट्टं तेल हे आणू पण नका, खाऊ पण नका. आणि कोण विकत असेल हे जर तुमच्या लक्षात आलं तर FDA त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर तशी त्यांनी सांगितलेलं पण आहे की तुम्हाला काही जर चुकीचं कुठं वाटत असेल खाण्यापिण्या संदर्भात तर तुम्ही डायरेक्ट तिथं तक्रार करू शकते. पण ही त्यात FDAची जबाबदारी. दूध असो, पनीर असो, मोठ्या रेस्टॉरंटचं किचन असो किंवा जे वेअर हाऊस असो किंवा सरोगेट ॲट असो, कोणालाच तुकाराम मुंडे साहेबांनी सोडलेलं नाही. आणि आता सुट्टं खाद्यतेल मुंडे यांची सध्याची मोहीम एक गोष्ट स्पष्टपणे सांगते की अन्नाच्या गुणवत्तेशी तडजोड करणं आणि तसं करायचं नाही. मी ते म्हणतो. पण या कडक कारवायांना तुम्ही कसं पाहता? तुकाराम मुंडे यांची ही कार्यपद्धती महाराष्ट्रासाठी फायदेशीर आहे का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण हा फक्त तुकाराम मुंडे यांचा विषय नाही. आपण रोज काय खातो, आपल्या कुटुंबाला काय खायला द्यायला पाहिजे आणि आपल्या अन्नाची सुरक्षितता किती महत्त्वाची आहे हा आपल्या प्रत्येकाचा एक जागरूक नागरिक विषय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला शिकू.